नमस्कार मित्रांनो, माझं नाव मकरंद दारुडे आहे. मी तुमच्याबरोबर आहे, त्यामुळे दारूच्या घातक बोटापासून लांब आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सेवेत आहे म्हणून जिवंत आहे हे मी वारंवार सांगतो. कारण काय, मला असं वाटतं की आबा जर मी या सेवेत नसतो तर कदाचित मी पागल किंवा वेडा झालो असतो. मित्रांनो, मला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेसेज एका व्यसनमुक्ती केंद्रातून भेटला होता. आज इथं बरेच व्यसनमुक्ती केंद्रातून माझे मित्र आलेले, सगळे बांधव आलेले. त्यातले काय काय जणांना मी ओळखतो, पण चांगलं जवळून बघितले मी त्यांना. त्यांच्या काय कायच्या मी घरी पण गेलोय, हसतायत ते. त्यांनी आत्ता मला ओळखलं, पण माझं एक म्हणतो ना, हे सगळं फेस रिडिंग त्यांच्या घरी मी 2 वर्षापूर्वी गेलतो. त्यांना मी जवळपास 2 वर्ष 7 महिन्यापूर्वी मी त्यांना भेटलो असेल कदाचित. आणि त्यांनी आता मला बघितलं, ते मला माझ्याकडे हसायला लागले. पण या सगळ्या गोष्टी का झाल्यात, मी एकदा माणूस भेटला की विसरत नाही, किंवा एकदा कुणाशी संपर्कात आलो की मला तो माणूस शक्यतो लक्षात राहतो. हे सगळ्या गोष्टी खरं तर झाल्या या सेवेमुळे झाल्या. बऱ्याच व्यसनमुक्ती केंद्रात फिरणं म्हणजे जाणं, तिथं अल्कोहोलिक्स अनोनिमस बद्दल सांगणं, याचा फायदा मलाच होतो. मी त्यांना आमच्या इथल्या एका व्यसनमुक्ती केंद्रात भेटलेलो आहे खरं तर 2 वर्षापूर्वी. पण असो, मला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेसेज व्यसनमुक्ती केंद्रातून मिळाला होता. आणि तिथे म्हणतो ना, तिथे जे काही बांधव आले होते अल्कोहोलिक्स अनोनिमसचे, त्यांनी मला सांगितलं होतं की आबा मकरंद, तुला जर दारूपासून लांब राहायचं असेल, तुला जर मद्यमुक्त राहायचं असेल, तर तुला इथून बाहेर पडल्यावर तुला अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग्स करायला लागतील. आणि मला खरंच, मी एवढे व्यसनमुक्ती केंद्रात म्हणजे मला माझ्या घरच्यांनी टाकलं होतं, पण मला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेसेज कुठे मिळाला नव्हता. एक ते पहिलं व्यसनमुक्ती केंद्र असं मला मिळालं की जिथं मला असं लोकांनी सांगितलं की बाहेर जाऊन मीटिंग्स असतात, त्या मीटिंग्स तुला केल्या पाहिजे. आणि कुठेतरी ते सगळ्या आजाराबद्दल गोष्टी सांगत होते. ते मला पटवून देत होते की बाबा तू आजारी आहेस, तुला या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि मलाही त्या पटवत होत्या. त्यांनी मला सिंपल सांगितलं, तू आजारी आहे, तुझ्या विचारांना लागलेला आजार आहे, आणि तुला तुझे जे स्वभाव दोष आहेत ते ओळखून तुला ते बदलायला लागतील. तुला तुझी जे विचार करण्याची पद्धत आहे ती बदलायला लागेल. आणि मी विचार करायचो, ठीक आहे आपण आजारी आहे वगैरे, सगळ्या गोष्टी मान्य आहे मला, पण आता हे स्वभाव दोष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता कोण एवढं सगळं करत बसणार, कोण एवढं स्वतःबद्दल म्हणतो ना इन्व्हेन्शन करणार, कोण स्वतःबद्दल एवढा रिसर्च करणार. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं त्या व्यसनमुक्ती केंद्रात की बाबा आता बास झालं, कुठेतरी थांबायला पाहिजे आणि कुठेतरी आपलं लाईफ एक व्यवस्थित दिशेला गेलं पाहिजे. मी हे मध्ये आलो तेव्हा माझं वय 27 होतं. म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेसेज मिळाला तेव्हा 27 वय होतं माझं. आणि मी त्या व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर आलो. बाहेर आल्यावर मीटिंग्स मी करायला लागलो. मी शोधल्या आमच्या इथल्या लोकलच्या मीटिंग्स, आणि त्या सगळ्या मीटिंग्स मी करायला लागलो. प्रत्येक जण जेव्हा त्या रिहॅबमध्ये आले होते आणि जेव्हा ते मला ते मेसेज म्हणजे सांगत होते, त्यांचं शेअरिंग बोलत होते, तेव्हा प्रत्येक जण एकच शब्द वारंवार बोलत होता की आम्ही आज इकडे आलोय, आम्ही आज ही जी सेवा देते त्याच्यामुळे आम्ही मद्यमुक्त राहणार आहे. म्हणजे मला हा मेसेज पण मिळाला होता, तर कुणीतरी माझ्यासाठी ती सेवा केली होती, कुणीतरी त्यांचा वेळ घालून त्या व्यसनमुक्ती केंद्रात आले होते आणि त्यांनी तो मला त्यांचा वेळ दिला होता. त्यामुळे मला ती मद्यमुक्तता किंवा मला अल्कोहोलिक्स अनोनिमसची खरं तर भेटली होती. आणि मला तेव्हा म्हणजे जेव्हा मी त्यांचं ते ऐकलं तेव्हा मला एवढं काय वाटलं नाही. म्हणलं हे काय सांगत असतील, म्हणजे मी एवढं त्याचं मनावर काही घेतलं नाही. सगळेजण म्हणत होते तुमच्यामुळे आज आम्ही व्यवस्थित राहणार आहे, तुमच्यामुळे आज आम्ही आजचे दिवस दारू पिणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो. पण मला काही कळत नव्हतं. ते सगळे सांगायचे की आमच्या इथं ग्रुप असतात, ग्रुपमध्ये आम्ही सगळे भेटतो, काही मेंबर्स लवकर येतात, आम्ही टेबल पुसतो, आम्ही खुर्च्या पुसतो, आम्ही चहा वाटतो आणि त्यात आम्हाला आनंद मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी मी नुसत्या त्यांच्याकडून ऐकल्या होत्या. प्रत्यक्ष मी जेव्हा अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग्स करायला लागलो, मी आमच्या चिंचवडमधल्या सगळ्या जेव्हा ग्रुप्स बघायला लागलो, तिथंही हीच परिस्थिती होती. आणि सगळेजण सांगायचे आज असं ही सेवा केली, आज ती सेवा केली, आज लवकर आलो, खूप आनंद मिळतो वगैरे वगैरे. आणि मी त्यांचं ऐकून मी पण त्या सगळ्या गोष्टी करायला लागलो. म्हणजे मी काय विचार नव्हता केला की बाबा ह्यातून मला काय होईल किंवा ह्याच्यातून मला काय मिळेल.
या सगळ्या गोष्टींचा मी खरं तर विचारच नव्हता केला. फक्त मला एवढं होतं की बाबा मला एच्या मिटिंगला जायचंय, मला दारूपासून लांब राहायचंय एक दिवसाच्या हिशोबाने, हेच फक्त माझ्या डोक्यात होतं. हळूहळू त्यांनी जसं म्हणजे मी मिटिंग्समध्ये आलो, लगेच कोणी मला चहा वाटायला नाही सांगितलं, लगेच मला कोणी कुठल्या सर्व्हिसमध्ये यायला नाही सांगितलं, लगेच मला कोणी असंच कर रे बाबा तसंच कर रे बाबा हे असं कोणी बोललं. त्यांनी सगळ्यांनी मला येऊन दिलं. मला दीड-दोन महिने झाले. दीड-दोन महिने झाल्यानंतर मग मी स्वतःहून मी त्या सगळ्या जबाबदारी घेतल्या आणि मी चहा वाटायला लागलो. मिटिंग्सला लवकर जाऊन त्या सगळ्या खुर्च्या पुसणं, तिथं सगळा तो फळा लावणं. पूर्वी आमच्या इथं खूप कमी मिटिंग होत्या चिंचवडमध्ये, त्यामुळे मीटिंग जेव्हा आठवड्यातून 3 दिवस यायची तेव्हा मला मी एक्सायटेड असायचो. आता पहिले मिटिंगला जायचं, सगळं आवरून ठेवायचं आणि न कळत मला त्या सेवेतून खरं तर आनंद मिळत होता. मी एक रिलॅक्स व्हायचो. मला त्याच्यातून माझ्या ऑटोमॅटिकली मनात माझ्या एकदम शांती निर्माण व्हायची आणि खुश होऊन मी मिटिंग झाल्यावर घरी जायचो. सगळ्यांबरोबर कॉन्टॅक्टमध्ये हळूहळू यायला लागलो होतो. कारण काय सेवा जो माणूस करतो ना, बाबा प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा असा जर व्यक्ती असला जो की बाबा सेवेत ऍक्टिव्ह आहे, तो सगळ्यांशी बरोबर व्यवस्थित संबंध ठेवायला लागतो आणि सगळ्यांशी त्याच्या हळूहळू ओळखी व्हायला लागतात. जो सेवेत नसतो तो कुठेतरी साईडला एका कोपऱ्यात असतो, एकटा असतो, सगळे त्याचा तो करत एकटाच्या भ्रमात असतो. पण जो ऍक्टिव्ह मेंबर असतो ग्रुपचा, तो बघा सगळ्या ग्रुपच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. प्रत्येक ग्रुपमध्ये ह्याच्याशी पटत नसेल, त्याच्याशी पटत नसेल, पण जो सेवेत असतो ना, त्याचं प्रत्येक त्या ग्रुपमधल्या मेंबरशी कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून कॉन्टॅक्ट येऊन त्याचे ते संबंध सगळे जुळतात. तर या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत पण चालल्या होत्या. मला काहीच कळत नव्हतं ही सेवा कशासाठी आहे, काय आहे. मला त्या व्यसनमुक्ती केंद्रात त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की बाबा एची तत्व आहेत, रिकव्हरी, युनिटी, सर्व्हिस, ह्या सगळ्या तुम्हाला आचरणात जेव्हा तुम्ही आणता तेव्हा खरं तुमची मद्यमुक्तता, आता विक्की भाऊजी सांगत होते की मद्यमुक्तता टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टींची तुम्हाला गरज लागणार आहे, असं ते पण मला सांगत होते. तर हळूहळू माझ्या पहिल्या दिवशीपासून मी स्पॉन्सर घेतला होता. मध्ये आलो, माझ्या काउन्सिलरने मला सांगितलं की बाबा असं आहे, तुला जर तिथं काय व्यवस्थित करायचं असेल तर तुला पहिला स्पॉन्सर घ्यायला लागेल. आणि मी तेच काम केलं होतं. मी जास्त विचार करत बसलो नाही मला कुठला स्पॉन्सर घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे. मी एवढा शिकलेलो वगैरे काय असलं या भानगडीत पडलो नाही. जो माणूस मला पहिल्यांदा ज्याचं मी शेअरिंग ऐकलं आमच्या इथं, जे मला चांगलं वाटलं, मी पटकन त्याला स्पॉन्सर घेऊन टाकला. त्याच्याकडून हळूहळू कार्यक्रम समजून घ्यायला लागलो. जो आपल्या रिकव्हरीमध्ये जो आपल्याला सांगतात 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, तो मी समजून घ्यायला लागलो आणि हळूहळू तो मी आचरणात आणायचा प्रयत्न करत होतो. आणि मला चांगलं आठवतंय, सगळ्यात पहिला मी एक 4-4.5 महिने सोबर असेल आणि माझ्या सगळ्या घरची परिस्थिती, माझी कौटुंबिक परिस्थिती थोडी काय बरी व्हायला लागली होती. माझ्याकडे हळूहळू थोडा पैसा यायला लागला होता. खूप सारा नाही, पण निदान माझ्या खर्चापुरते, माझ्या बायकोच्या खर्चापुरते माझ्याकडे पैसा यायला लागला होता. आणि त्यात माझी बायको पहिल्यांदा प्रेग्नंट झाली. तिला दिवस गेले आणि मी खूप खुश झालो होतो. मला असं वाटत होतं याला जे खरं सांगतात मध्ये ते होतं राव, आपल्याला सगळं मिळतं. माझी हार्डली मी 4 महिने सोबत होता, 4च महिने. आणि मला खूप विश्वास बसला या सगळ्या गोष्टींवर आणि एकदम आनंदात मी सगळ्यांमध्ये, अरे असं झालंय तसं झालंय, आता मस्त होणार, सगळं होणार, आमच्या घरात बाळ येणार. आणि मला वाटलं नव्हतं कधी अशा सगळ्या गोष्टी होतील. आणि 1.5 ते 2 महिन्यातच असं परत मला कळालं की ते मिसकॅरेज करायला लागलं. आणि पहिल्यांदा मी एकदम हेच झालो, म्हणतो ना हरल्यासारखंच झालं मला. अरे म्हणलो हे काय झालं मध्ये. आणि कसं बसं मग मी एकदम म्हणतो ना आपली मनस्थिती लगेच खराब होती दारुड्याची. आणि माझी तेच झालं. मी खूप असं त्रासलेलाच झालो एकाच झटक्यात. जसं मला ते कळालं की आबा या सगळ्या गोष्टी आता होणार आहे, माझा मूड ऑफच झाला. ओके ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी माझ्या मी एकदम खचून गेलो. आणि झालं काय, त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझं आणि माझ्या बायकोचं कुठेतरी
खटकायला लागले, सारखे आमचे खटके उडायला लागले. 4 महिने म्हणजे मी ए मध्ये आलो, 4 महिने थांबलो होतो आणि त्याच्यात असे हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळे माझ्या आणि माझ्या मिसेसमध्ये कुठेतरी आमचे संबंध थोडेफार असं खराब व्हायला सुरुवात झाली. आणि मी विचार करायला लागलो, अरे म्हणलं 4 महिने आपल्याला झाले, आपण दारूपासून लांब आहे, आपण सगळं मीटिंगला जातोय, रेग्युलर मीटिंग करतोय, गुड मॉर्निंगच्या मीटिंग करतोय दररोज. आमच्या तर पहिल्या दररोज मीटिंग नव्हत्या, त्यामुळे पुण्यातल्या मीटिंग्स करायला लागायच्या. आणि सगळं मी एवढं सगळं हे करतोय बघा, म्हणजे माझ्या सगळ्या डोक्यात असे विचार, सर्व्हिस करतोय मी, सगळ्यांना चहा वाटतोय, सगळ्यांची मदत करतोय, जिथे माझ्या होम ग्रुपला मी सगळी जाऊन कामं करतोय. तर ह्या गोष्टी माझ्या बाबतीत का झाल्या? आणि ज्यांनी मला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेसेज दिला होता, मी ठाण्याच्या एका व्यसनमुक्ती केंद्रात होतो, तर मी म्हणजे त्यांना फोन केला, कारण का मी एवढा असतो म्हणजे हे झालतो, म्हणजे वैतागलो होतो. तर त्यांना मी फोन केला आणि 4 महिन्याचे तेव्हा माझी म्हणजे मी जवळपास तेव्हा 11 महिने मी सोबर होतो. म्हणजे 4 महिने ते 11 महिने या सगळ्या विचारांमध्ये खेळत होतो मी. काय होणार, कसं होणार, आता काय आपल्याला बाळ होणार का नाही, या सगळ्या गोष्टी दारूने, म्हणजे मी पण माझी विचार करण्याची पद्धत थोडी वेगळीच आहे हे मला कळालं होतं. आणि ते माझ्या डोक्यात सगळे असे विचार यायला लागले, मला काय माहिती बाळ होईल का नाही, माझाच फॉल्ट असेल, माझ्या बायकोला हे तिच्यावर चिडणं. बरं, नंतर जेव्हा या सगळ्या गोष्टी मला व्हायला लागल्या, मला मानसिक त्रास व्हायला लागला, तेव्हा मी ज्यांनी मला मेसेज दिला होता, जे सारखं म्हणायचे की बाबा हे 3 तत्व जेव्हा तू फॉलो करशील, जेव्हा हे रिकव्हरी, युनिटी आणि सर्व्हिस या तत्वांवर जेव्हा तू चालशील, तेव्हा तुला मनशांती मिळेल. जेव्हा त्यांचं मला ते वाक्य आठवलं, त्यांना मी फोन केला आणि त्यांना मी सगळं सांगितलं की बाबा मी असं करतोय, मी पायऱ्या स्पॉन्सरकडून घेतल्यात, मी त्याच्यावर असं आचरण करतोय, मला दारू प्यायची इच्छा वाटत नाही, पण माझं हे असं होतंय, मला त्रास होतोय, असं वाटतं कुठेतरी जाऊन जीव द्यावा. तर तो म्हणला तू काही जीव वगैरे देणार नाही, पण तुझं हे बराच काळ चाललं तर कदाचित तू दारू पिशील. तर मग म्हणलं किती काळ चालू शकतो? तो मला काय सांगता येत नाही, कदाचित तू 3 वर्ष व्यवस्थित राहशील, 3 वर्षांनी दारू पिशील, कदाचित तू 6 महिने व्यवस्थित राहशील, 6 महिने दारू पिशील, पण ह्याच्यातून तू मुक्त कधी होणार? तर मी म्हणलं मग काय करायला लागेल मला? तर तो म्हणला सिंपल आहे मकरंद, तुला दुसऱ्यांची सेवा करायची. अरे मी विचार केला की बाबा हा माणूस सांगतोय दुसऱ्यांची सेवा करायची, मला 11.5 महिने मी सोबर आहे, तर मी काय सेवा करणार दुसऱ्यांची? तर ते म्हणले काय नाही, जे तुझ्याकडे आहे ते फक्त दुसऱ्यांना तुला द्यायचे. तर मी म्हणलं मी कशा पद्धतीने देऊ शकतो? तर तो म्हणला एक काम कर, जिथं तू ऍडमिट होता, ज्या व्यसनमुक्ती केंद्रात तू ऍडमिट होता, तिथं फोन कर आणि त्यांना सांग की बाबा मी एक 6 दिवसासाठी तुमच्याकडे परत राहायला येतोय आणि मला तिथं चान्स द्या, त्यांचे तिथं ग्रुप्स घ्यायला, त्यांचे तिथं इनपुट्स घ्यायला. आणि मी तसंच केलं. मी तिथल्या व्यसनमुक्तीच्या काउन्सिलरला फोन केला, त्याला सांगितलं की असं असं आहे आणि मला थोडं तुम्ही हेल्प करू शकता का? तो म्हणला ठीक आहे यार, म्हणलं. तो म्हणला कधी पण ये यार, काय म्हणजे एवढं तुझा चांगला भाव आहे तर तू कधी पण येऊ शकतो. आणि मी तसंच केलं. मी तिथं गेलो, मी 6 दिवस तिथं राहिलो. 6 दिवसात जेव्हा मी जे माझ्याकडे मला 11.5 महिन्यात जे मिळालं होतं, जेव्हा मी ते वाटत होतो, तेव्हा ऑटोमॅटिकली कुठेतरी माझ्या डोक्यातून माझे जे विचार होते, माझ्या ज्या प्रॉब्लेम्स होते, माझे म्हणतो ना जे बायकोबरोबर झालेले खटके होते, जे माझ्या घरात सगळी अस्वस्थता जी चालली होती, ती ऑटोमॅटिकली कुठे ना कुठे ती सगळी निघून जात होती. बघा म्हणजे मला माहित नाही हे कसं झालं, काय झालं, पण जेव्हा मी त्या व्यसनमुक्ती केंद्रातल्या जेव्हा मी त्या मुलांना भेटलो, जेव्हा त्यातल्या पेशंट्सला भेटलो, तेव्हा मला कुठेतरी जाणवलं की यार माझा प्रॉब्लेम काहीच नाहीये, ह्यांचा प्रॉब्लेम किती आणि मी माझा प्रॉब्लेम घेऊन किती दिवस त्याच्यावर रडत नाही. ह्यांच्या लोकांचे किती प्रॉब्लेम आहेत. निदान माझी बायको माझ्याजवळ आहे, माझे घरचे माझ्याजवळ आहेत. तिथं असे काही पेशंट होते की बाबा ज्यांना त्यांच्या घरच्यांनी वर्षभर सोडून गेले होते, ज्यांच्या बायको नव्हती, ज्यांचे बायको त्यांना सोडून गेली होती, काहींचे डिवोर्स केस चालू होते. आणि मी तोच विचार करत होतो, निदान मी ह्यांच्यापेक्षा तरी बरा आहे. आणि कुठेतरी ती पहिली हिंट म्हणतो ना, कुठेतरी ते पहिली टेस्ट आपण म्हणतो हायर टेस्ट मला शोधायची. ती हायर टेस्ट मला कुठेतरी त्या पहिल्या सर्व्हिस जेव्हा मी ती केली त्याच्यातून मला ती सगळी ती मिळाली. आणि मला म्हणतो ना ती ट्रिक
ट्रिक सापडली मला ती, की आबा असं काही आपल्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी झाल्या तर पहिलं आपल्याला करायचं आहे काय, तर आबा आपल्याला सेवा द्यायची, बरोबर ना, आपल्याला दुसऱ्यांना जास्तीत जास्त मदत करायची. या सगळ्या गोष्टी मी तिथं 7 दिवस राहिलो तिकडं. थोडं म्हणजे माझं माइंड डायव्हर्ट झालं, मला थोडं बरं वाटायला लागलं. मी परत आलो. परत आल्यावर माझं 1 वर्षाचं मी टोकन घेतलं. टोकन घेतल्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये इलेक्शन्स होतं आणि सगळ्यात पहिल्यांदा माझा जो स्वभाव बघून आमच्या ग्रुपच्या काही लोकांनी मला सांगितलं की अहो तू PI चेअरमन का नाही होत, वर्ष पण झाले आणि तुला बऱ्याचशा गोष्टी आता थोड्याफार समजलेल्या आहेत, तर तू हे सगळं हे पद घे. मला काहीच माहिती नव्हतं बरं का PI चेअरमन काय असतं. फक्त एवढं समजलं होतं की आबा PI चेअरमन म्हणजे सगळ्या आपल्या मीटिंगच्या अनाउन्समेंट फिरवायच्या. तेव्हा असा माझा समज होता की आबा सगळीकडे अनाउन्समेंट करायच्या, सगळ्यांना पब्लिक इन्फॉर्मेशन. पब्लिक कुठली, तर फक्त AAचीच पब्लिक. असं माझ्या डोक्यात हे सगळे विचार होते. आणि नंतर मग मला ते पद देण्यात आलं. मी काय काम केलं, कसं काम करायचो मला माहीत नाही, पण कुणीतरी मला तेव्हा 2017 मध्ये मला सांगितलं की अरे PI चेअरमन म्हणजे काय नुसतं ग्रुपचं हे नाही करायचं, ग्रुपमध्ये चहा वाटायचं आहे, ग्रुपच्या लोकांना हे भेटायचे, ग्रुपमध्ये बोलायचे, असं नाही करायचं. म्हटलं हे तुला ह्याच्या पलीकडे जाऊन काम करायला लागणार, तुला थोडं बाहेर जायला लागणार, तुला वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन भेटायला लागणार. अरे म्हणलं एकच ग्रुप म्हणलं इथं, एक म्हणजे तोपर्यंत 2-3 ग्रुप आले होते. जीवनाचा समूह आला होता, 12 पायऱ्या समूह होता. तर एवढेच आमच्या इथं ग्रुप. आणि म्हणलं हे काय PI चेअरमन काय, मी काय करणार म्हणलं, मी कोण आहे तेव्हा, मी कशाला सगळ्या या गोष्टी करू. तर त्यांनी सगळ्या मला म्हणजे ज्या माणसांनी मला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेसेज दिला होता त्यालाच मी फोन केला की बाबा असं असं मला पद दिले आणि तुझ्यामुळे मी त्या रिहॅबमध्ये आलो होतो, मला चांगलं वाटतं, आता मला पद मिळालं. आणि हे म्हणतो करतो काय मग तू. मग मी त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या, असं करतो, मी दररोजच्या मीटिंग्स कंडक्ट करतो, कोण काय म्हणजे आमच्या इथं काय कार्यक्रम असला तर त्यांना वेलकम करतो. आता म्हणलं हे PI चेअरमनची कामं नाही आहेत. डायरेक्ट मला असं सांगितलं, हे असं काय म्हणजे अशी कामं हे सगळेच करतात हो, म्हणजे हे तू काय स्पेशल करतो. तर मी म्हणलं मला काय माहित नाही म्हणलं स्पेशल काय करायचं. आणि ज्याला मी विचारायचो या सगळ्या गोष्टी, लकीली तो या पूर्ण आपल्या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या पूर्ण त्यांनी सर्व्हिस म्हणजे स्ट्रक्चर सर्व्हिसमध्ये त्यांनी तो काम केलं होतं. म्हणजे GSO लेवलपर्यंत त्यांनी पूर्ण काम केलं होतं. चेअरमन होता तो GSO मध्ये पण. आणि त्यांनी मला सगळ्या या गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या होत्या की आबा PI चेअरमन म्हणजे काय, सेक्रेटरी म्हणजे काय, तुझा खजिनदार म्हणजे काय, IGR म्हणजे काय. आणि मला कुठेतरी त्या गोष्टींचा हळूहळू उलगडा होत गेला. सगळ्यात पहिल्यांदा मला आठवतंय 2017 मध्ये मग आम्ही काही बांधव दत्ताभाऊ आहेत त्यामध्ये इथं बसलेले, तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक स्टॉल लावला. म्हणजे कधी पिंपरी चिंचवडमध्ये असा स्टॉल लावणं, अवेअरनेस करणं, हे सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या आम्हाला. म्हणून मी म्हणजे काही बाहेरगावच्या ठिकाणी गेलो, त्यांचे स्टॉल बघितले कसे लावतात, काय करतात. आणि त्याच पद्धतीने आमच्या इथं 14 एप्रिलला आंबेडकर पिंपरीच्या चौकात आम्ही पहिल्यांदा स्टॉल लावला, बघू तरी काय होते. आणि खोटं नाही बोलत, ती सगळी जबाबदारी मी घेतली. आमच्या ग्रुपचा PI चेअरमन म्हणून मी ती सगळी जबाबदारी घेतली. मला पहिलं काय वाटलंच नव्हतं की मी ह्या सगळ्या गोष्टी हँडल करेल का नाही, पण त्यांनी जे मला प्रोत्साहन दिलं, त्या माणसांनी जे मला सांगितलं की अबे असं असं करायचंय, तुला परमिशन काढायला लागणार, तुला पालिकेच्या ऑफिसमध्ये जायला लागणार, तुला त्यांच्याशी व्यवस्थित बोलायला लागणार. तर तेव्हा या सगळ्या जेव्हा मी ती जबाबदारी घेतली तेव्हा मला कुठेतरी रिअलाइज झालं की आबा माझ्यामध्ये कुठेतरी हळूहळू या गोष्टींमुळे बदल होते. त्यांच्याबरोबर जे मी भाषेत बोललो, ज्या नम्र भाषेत मी बोललो, तेव्हा मला कुठं कळालं की आबा कुठे ना कुठे हळूहळू माझा अहंकार कुठेतरी कमी व्हायला लागलाय, कुठे ना कुठे मी लोकांना रिस्पेक्ट द्यायला लागलो, कुठे ना कुठे मी त्यांचं थोडं ऐकायला लागलो. आणि ह्या गोष्टी माझ्यामध्ये पहिल्या होता का, जेव्हा मी दारू प्यायचो किंवा जेव्हा मी सगळीकडे दारू पिऊन राडे घालायचो तेव्हा या सगळ्या गोष्टी होत्या का, तर नव्हत्या. आणि ते सगळ्यात पहिल्यांदा माझं रिअलायझेशन होतं की आबा कुठेतरी आपण बदलतोय, आबा कुठेतरी माझ्यात नम्रता येते, कुठेतरी अहंकार कमी होतोय, कुठेतरी मी व्यवस्थित वागतोय. आणि या सगळ्या गोष्टींचा मी आनंद घेत होतो. म्हणजे खूप मला वाटत पण नव्हतं की आबा काय आपल्या आयुष्यात चाललंय काय नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल, त्याच्यानंतर माझ्या बायकोचे परत 2 वेळा मिसकॅरेज झाले, 3 वेळा मिसकॅरेजेस झाले. पण पहिला जेव्हा जो त्रास झाला होता
म्हणजे पहिल्यांदा जी मानसिकता होती ती म्हणजे दुसऱ्या वेळेस नव्हती आणि तिसऱ्या वेळेस पण नव्हती. हा, मी नाराज असायचो, मला सगळ्या गोष्टींची जाणीव होती की माझ्या बायकोला किती त्रास होत असेल, म्हणजे ती जे इमोशनली विचार करत असेल, मी तिला म्हणजे फक्त म्हणायचं बघ काय घाबरू नको, आपल्याला जे होईल ते होईल, नाही झालं ना म्हणलं आपण अडॅप्ट करू, एक बाळ घेऊ आपण, तू काही काळजी नको करू. मग पण ती बिचारी, शेवटी बायकांचं सगळं हे असतं, कारण काय आमच्या घरात सगळ्यात पहिलं लग्न माझं झालं. म्हणजे मी लहान आहे पण मी माझ्या भावाच्या अगोदर, सगळ्या भावांच्या अगोदर मी पहिलं लग्न केलं आणि सगळ्यात शेवटी बाळ मला झालं. म्हणजे माझ्यानंतर जे माझ्या भावांची लग्न झाली, मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, अजून पण राहतो, ते सगळ्यांची लग्न माझ्यानंतर झाली. आम्ही नवरा बायको सगळ्यांच्या लग्नात नाचलो, सगळ्यांच्या लग्नात म्हणतो ना मी धिंगाणा घातला दारू पिऊन. पण सगळ्यांना जेव्हा बाळ होत होते ना, म्हणजे माझ्या लहान भावाला झालं, त्याच्यापेक्षा लहान भावाला झालं, परत माझ्या मोठ्या भावाला परत झालं, माझ्या मोठ्या भावाने नंतर लग्न केलं, कारण की आम्ही एकत्र कुटुंब, माझे काका, दोन्ही काका, त्यांची मुलं, त्यांच्या बायका, त्यांची मुलं, आम्ही हे सगळे अजूनही एकत्रच आहे. पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या ना, मला कुठेतरी ते जाणवत होतं की बाबा मला काय फरक नाही पडत आहे. का तर मी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या कायम सतत सर्व्हिसमध्ये आहे, माझं लक्ष नेहमी तिथंच राहतं आणि मी खरं मुळात या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं का, तर इथं माझं लक्ष नको लागायला. कारण मी जर डिप्रेशनमध्ये म्हणजे मी डिप्रेस झालो, मी माझे जर इमोशनल माझ्याकडून कंट्रोल नाही झाले, तर कदाचित मला असं वाटत होतं मी माझ्या बायकोला पण सांभाळू शकत नाही. तिची जी मानसिकता होती ती मला खूप म्हणजे व्यवस्थितपणे तिच्याकडे लक्ष देऊन तिच्या सगळ्या गोष्टी मला हँडल करायच्या होत्या. आणि मला ह्या डॉक्टरांनी पण सांगितलं होतं, म्हणजे मी बायकोला कधी सांगितलं नाही, म्हणजे आत्ता नंतर सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण मी म्हणजे एक हे सायकोलॉजिस्ट मी हायर केलता की बाबा ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या माझ्या बायकोच्या, तर मी ह्या कशा करू. तर तिला जे एवढं दुःख व्हायचं ती मला कधी बोलून दाखवायची नाही, पण जेव्हा ती अशी, मी एकदा असंच म्हणजे आमच्या घरात सगळं आनंदाचं वाटून होतं, माझ्या एका भावाला मुलगा झाला आणि माझी बायको पण त्याला भेटली वगैरे, नंतर ती तिच्या रूममध्ये जाऊन बसली आणि मी असं एकदम हळूहळू माझ्या रूमच्या इथे गेलो आणि असं मी लांब न बघितलं तर अक्षरशः माझी बायको स्वतःशी बडबड करत होती. म्हणजे मी हादरलोच, आयला म्हणलं आपली बायको येडी झाली काय. पण नंतर मला त्या सगळ्या गोष्टी जाणवल्या की बाबा हिला कुठेतरी काहीतरी वाटत असणार. ही जरी आपल्याला म्हणत नसेल की बाबा मला काहीच होत नाहीये, मला काय झालंय, तर मी सगळ्या गोष्टी माझ्या स्पॉन्सर बरोबर बोलत होतो आणि त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा होईल, काही ना काही सगळ्या गोष्टी तुझ्या बाबतीत चांगल्याच होणार आहे, त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको. तू हे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या जेवढा सर्व्हिसमध्ये राहशील ना, मग हे सगळ्या गोष्टी होणार रे, 100% होणार. फक्त प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे या सगळ्या गोष्टी दे. तो जेव्हा बोलला निस्वार्थपणे, तर याचा अर्थ होतो काय, जे आपल्याला 12 पायऱ्या आपल्या इथं दिलेत, आपल्या इथं सांगितले, आणि 12व्या पायरीत आपण सांगतो की या पायऱ्यांच्या आचरणामुळे माझ्यामध्ये आध्यात्मिक बदल झाला, जे माझ्याकडे आहे ते मी दुसऱ्यांना निस्वार्थपणे वाटतो, बरोबर. आणि जेव्हा तो हे बोलला तेव्हा मला त्याच्या गोष्टींमध्ये म्हणजे म्हणतो ना खरा अर्थ तो सापडला. मी आतापर्यंत करत काय होतो की मला सर्व्हिस करायची म्हणून मी सर्व्हिस करत होतो, माझं चांगलं व्हावं म्हणून मी सर्व्हिस करायचो. पण त्यांनी मला सांगितलं, मकरंद हे बघ म्हणलं, आपण दारुडेत म्हणलं, आपण स्वार्थी जीवन जगलेली माणसं आहेत. आणि मी जेव्हा स्वतःला बघितलं तेव्हा मी त्याच्यापूर्वी स्वार्थी जीवनच जगलो होतो. मी काय करायचो, मी माझीच बायको, माझंच टेन्शन, माझी नोकरी, माझा धंदा, माझं काय होईल, मला पैसा कुठून भेटेल, हा सगळा स्वार्थी करण्यात, म्हणजे स्वार्थी विचार करण्यात मी माझं खरं तर आयुष्य घालवलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्यातून बाहेर निघ आणि स्वार्थपणे लोकांची तू सेवा कर. आणि तेव्हापासून मला म्हणतो ना मी मागे बघितलंच नाही. तेव्हापासून मी म्हणतो ना असा धडाकाच लावला, म्हणलं सर्व्हिस, म्हणलं आता जे काय करायचं होईल, पण हे निस्वार्थपणे जे आपल्याला मिळाले ते सगळ्यांना द्यायचं. बरेच त्यात वर्ष गेले, 4-5 वर्ष त्यातच गेले. नंतर लॉकडाऊन आलं, लॉकडाऊनमध्ये पण तोपर्यंत मी ग्रुपच्या 2 पदांवर काम करून नंतर लॉकडाऊनमध्ये मी ग्रुपवरचा सेक्रेटरी झालो होतो, म्हणजे 3ऱ्या पदावर मी परत काम करायला लागलो होतो. आणि तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा मला तो अनुभव येत होता की आपण स्वार्थ सोडून सगळी कामं केली की आपल्या बाबतीत काय घडतं. पूर्ण लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये
माझ्याकडे पैसे नव्हते, काय नव्हते, थोडेफार आलेले, पण माझा अख्ख्या लॉकडाऊनमध्ये मला काय काय जास्त खर्च लागला नाही सगळ्या गोष्टी. आणि मला ही कुठेतरी माझी श्रद्धा बसत गेली की बाबा हे सगळं होते माझ्या बाबतीत ते फक्त सर्व्हिसमुळे होते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी करत होतो तेव्हा नंतर आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये इंटरग्रुप झाला. इंटरग्रुप झाल्यानंतर तिथं मला PI चेअरमन म्हणून मला म्हणलं बाबा तू कर, PI चेअरमनचं तू काम करणार का? तर मी म्हणलं चालेल करतो म्हणलं. आणि ते काम करत असताना नंतर मला असं समजलं की बाबा आता ह्या सगळ्या म्हणजे आपल्या इथं 2 प्रकारच्या सर्व्हिस आहेत, स्ट्रक्चर्ड आणि नॉन स्ट्रक्चर्ड. तर आता नॉन स्ट्रक्चर सर्व्हिस बऱ्याच केल्या आहेत. आता तू स्ट्रक्चर सर्व्हिसमध्ये येणार आहे तर बाबा तुला ते सर्व्हिस स्पॉन्सर घ्यायला लागेल. सर्व्हिस स्पॉन्सर घेऊन तुला सगळ्या त्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायला लागतील. आणि आमचं इलेक्शन एक म्हणजे 4 महिने होते आणि मी विचार केला की बाबा आता सर्व्हिस स्पॉन्सर कुठून शोधायचा, काय शोधायचा, कसा असतो, काय असतो, मला काहीच माहिती नव्हतं. आणि नंतर मला आठवलं अरे म्हणलं आपण ज्याच्याकडून सगळ्या सर्व्हिसची माहिती घेतो त्यांनी किती सर्व्हिसेस केल्यात, पूर्ण त्यांनी भारताला रिप्रेझेंट केले, म्हणजे त्याला आपण विचारायला काय हरकत. म्हणून मी त्याला फोन केला, सरळ त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, मी आता जरा थोडं स्ट्रक्चर सर्व्हिसमध्ये काम करायला लागलो, काम करणार आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्या सर्व्हिस स्पॉन्सर होता का? त्यांनी दुसऱ्या मिनिटाला हो म्हटले, कारण की एवढं आम्ही 6 वर्षाचं आमचं दोघांचं जे बॉन्डिंग होतं, आम्ही एकमेकांना ओळखत होतो, त्यामुळे त्यांनी जास्त विचार केला नाही, तो लगेच हो म्हटला मला. आणि तेव्हा माझी म्हणतो ना रिकव्हरीला खरा अर्थ मिळाला. जेव्हा मी या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला लागलो. आपल्या इथं नेहमी सांगतात की बाबा अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या जे म्हणजे हा जो ट्रायंगल आहे, तर ट्रायंगल काय आपल्या इथं घरकाम मीटिंग ट्रायंगल नाही तर आपलं रिकव्हरी, युनिटी आणि सर्व्हिस. जेव्हा या 3 लेगसी वारसा जो हक्क आपल्याला BWने दिलाय त्याच्यावर मी जेव्हा समजून घ्यायला लागलो तेव्हा मला कुठेतरी रिअलाइज होत गेलं की बाबा जेवढी गरज मला रिकव्हरीची म्हणजे 12 पायऱ्यांची, तेवढीच गरज माझ्या सुधारणेसाठी, तेवढीच गरज मला युनिटीची म्हणजे 12 ट्रेडिशन्सची, माझ्या शिस्त, माझ्या डिसिप्लिनसाठी, आणि तेवढीच गरज मला 12 कॉन्सेप्टची आहे माझ्या सर्व्हिस, मी जी सेवा देतो, मी ज्या सेवेतून माझी जी सुधारणा होणार आहे, ज्या सेवेतून मी म्हणतो ना मला मुक्तता मिळणार आहे, मला जी मुक्ती मिळणार आहे त्याची सगळ्यांची मला गरज आहे. आणि तुम्ही बघाल हा जो ट्रायंगल आहे तो सगळा इक्वली दिलाय, असा कुठं वर खाली दिलेला नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय, आपण जेवढे इथं सगळे बसलोय आपल्याला या सगळ्याची गरज आहे, सगळ्यांना याची गरज आहे. नुसतं मी म्हणजे कुणाला उद्देशून बोलत नाही, नुसतंच 12 पायऱ्या काय कामाचे नाही, नुसत्या ट्रॅडिशनच काय कामाचे नाही, नुसत्या सर्व्हिस म्हणजे नुसत्या 12 कॉन्सेप्ट पण काय कामाचे नाही. त्या सगळ्या जेव्हा तुम्ही तुमच्या आचरणात आणेल तेव्हा कुठे मला खरी मद्यमुक्तता मिळणार आहे, खऱ्या मद्यमुक्ततेचा मला आनंद मिळणार आहे. या गोष्टी मी सांगतो काय तर माझं आयुष्य खरंच बदललं. मला आपण आपल्या इथे नेहमी म्हणतात जे सर्व्हिसमध्ये असतात ते कायम खुश असतात. कायम खुश का असतात, का दुःख नसतं का? पण ह्या गोष्टी माझ्याबरोबर ऑटोमॅटिकली होत गेल्या. मी PI चेअरमन झाल्यापासून जेवढा या सर्व्हिसमध्ये गुंतलो, इकडे स्टॉल लाव, जनजागरणचे कार्यक्रम घे, मी खोटं नाही सांगत किंवा मी स्वतःचा मोठेपणा नाही सांगत, गेल्या 3 वर्षात सांगतो 109 पिंपरी चिंचवडमध्ये 109 अवेअरनेस आम्ही केले. मला पण माहिती नव्हतं, मला परवा दिवशी प्रदीप भाऊ बोलले, अहो मकरंद भाऊ म्हणले तर 109 अवेअरनेस केले. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी प्रत्येक 109 अवेअरनेसमध्ये माझं योगदान, प्रत्येक अवेअरनेसमध्ये मी गेलोय, प्रत्येक अवेअरनेसमध्ये थांबलोय, प्रत्येक अवेअरनेसमध्ये मी सेवा दिली. हे का केलंय मी? कुणाला दाखवायला केले, कुणाला मोठेपणा करायला केले, काय नाही, हे फक्त मी माझ्यासाठी केले. मला आनंद राहायचं होतं, मला मनस्थिती बिघडवायची नव्हती, मला माझी मनस्थिती व्यवस्थित करायची होती. कारण काय मला एक कळलंय की बाबा हे मध्ये जर मनस्थिती तुमची व्यवस्थित असेल तरच तुमची परिस्थिती बदलणार. जर मनस्थिती व्यवस्थित नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. मग तुम्ही म्हणतो ना, ते म्हणतात की बाबा किती म्हणजे दारूपासून लांब राहा, पण तुम्ही जोपर्यंत तुमच्या डोक्यातला कचरा बाहेर करणार तोपर्यंत तुम्ही तुमचे गुलाम आहात. तर मला ही गुलामी म्हणतो ना मला आवडत नव्हती. मला माझ्या ह्याच्यातच चक्रात राहणं, मी म्हणजे म्हणतो ना अल्कोहोलिकला एकदम फ्री राहायची सवय, एकदम मोकळ्या मनाने जगायची सवय. आपल्या BWनी जेव्हा म्हणतो ना, जेव्हा हे स्ट्रक्चर जेव्हा फॉर्म केलं होतं, जेव्हा हे स्ट्रक्चर त्यांनी म्हणजे चालू करायचे त्यांनी जो विचार केला होता तेव्हा हीच परिस्थिती होती. तेव्हा म्हणजे पूर्वी जेव्हा आपली अल्कोहोलिक्स अनोनिमस जेव्हा चालू झाली होती तेव्हा म्हणजे काही बाहेरची लोक म्हणजे मोठे मोठे बँकर्स, प्रिस्ट,
परत बिझनेसमॅन, मोठे मोठे सायकॅट्रिस्ट, डॉक्टर्स, हे सगळे अल्कोहोलिक्स अनोनिमस चालवत होते किंवा अल्कोहोलिक्स अनोनिमसची जी म्हणतो ना जो मॅनेजमेंट होती हे पहिले सगळे ते करायचे. पण नंतर BWला सगळ्या गोष्टींचं रिअलायझेशन झालं की बाबा याला म्हणलं जर ह्यांनी सगळं चालवलं तर दारुडे डेंजर आहेत. दारुड्यांना कुणाच्या प्रेशरमध्ये कुणाच्या अंडरमध्ये काम करायला आवडणार नाही आणि त्यांच्या काहीतरी ज्या गोष्टी आहेत त्यांच्या आत्महत्या ज्या काय कला आहेत ह्या कुठेतरी त्या बाहेर आल्या पाहिजे. आणि तोपर्यंत डॉक्टर बॉब एक्सपायर झाले होते आणि BWला वाटलं यायला आता डॉक्टर बॉब पण नाही आणि आमच्या दोघांना सगळ्यात जास्त ओळखतात इथं. पण आम्ही गेल्यानंतर काय, आम्ही गेल्यानंतर जर ह्या लोकांकडे मी सगळं सोपवलं तर हे लोक कदाचित काम चांगलं करतायत पण हे दारुड्यांना कोण सांभाळणार. दारुड्यांची मानसिकता खूप वेगळी असते. त्यामुळे नंतर आपल्या ह्या सगळ्या जे म्हणतो ना आपल्याला त्यांनी ती खरं सेवा करायची संधी दिली. हे स्ट्रक्चर जे आपलं सर्व्हिस स्ट्रक्चर आहे हे त्यांनी 1992ला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी फॉर्म केलं. त्यात आपले म्हणजे A क्लास ट्रस्टी होते जे बर्नार्ड स्मिथ त्यावेळेसचे आणि बिल डब्ल्यू B क्लासचे त्यावेळेसचे. त्यांनी 1952 साली आपलं पूर्ण स्ट्रक्चर जे आपल्याला फॉर्म करून दिलं आणि तेव्हापासून ते आतापर्यंत आपण तेच वापरतो. ते का करून ठेवलं त्यांनी की त्यांना असं समजलं की कदाचित दारुड्यांनी जर सेवा नाही केली कदाचित तर हे पिऊ शकतील. बरोबर ना. एक म्हणजे आपली अल्कोहोलिक्स अनोनिमस कशी सुरुवात झाली. BWनी जेव्हा सेवा दिली, सेवा काय दिली की बाबा ते गेले डॉक्टर बॉब पर्यंत. डॉक्टर बॉबला त्यांनी जो जेव्हा मेसेज दिला तेव्हा त्यांना कुठेतरी रिअलाइज झालं की बाबा जेव्हा मी हा मेसेज त्याला देतोय तेव्हा मी ऑटोमॅटिकली दारूपासून लांब राहतोय. आणि माझ्या बाबतीत पण या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. ऑटोमॅटिकली माझ्यामध्ये सगळी माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हायला लागली. ऑटोमॅटिकली मला म्हणतो ना ते माझ्यामध्ये ते स्किल्स यायला लागले. ऑटोमॅटिकली माझ्या मनातला जो गोंधळ होता तो शांत होत गेला. ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी मी ज्या ए मध्ये वापरायचो ते मी धंद्यात वापरायला लागलो. मला खरा लीडर काय असतो ह्याची जाणीव मला अल्कोहोलिक्स अनोनिमसने करायला लागली. खरा लीडर आपण लिडरशिप इन ए मध्ये बघतो म्हणजे वाचलं त्यात सगळ्या गोष्टी लिहिल्यात की बाबा लीडर काय असतो. लीडर म्हणजे आता मगाशी विकी भाऊ बोलले जे सेवक आहेत ते चहा वाटतील. म्हणजे आपल्याला अल्कोहोलिक्स अनोनिमस काय सांगते की तू बॉस म्हणून काम नाही करायचं भाऊ, सेवा म्हणून तू काम करायचे. म्हणजे म्हणतो ना पूर्ण आपला अहंकार या सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्याला तो ठेचायला लावतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खरं तर खूप छोट्या गोष्टी आहेत. पण म्हणतो ना मला पूर्ण आध्यात्मिक बदल जर आणायचा असेल तर मला या 3 जो आपला म्हणजे रिकव्हरी, युनिटी आणि सर्व्हिस या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे या सगळ्या फॉलो करायला लागतील. अल्कोहोलिक्स अनोनिमसनी मला एक म्हणतो ना सोप्यात सांगायचं म्हणलं तर काय दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास. हे तत्व आपल्याला अल्कोहोलिक्स अनोनिमसने दिले. या तत्वांवर मी व्यवस्थित राहतोय का, या तत्वाचं मी म्हणजे म्हणतो ना ते पालन करतोय का, तर सर्व्हिसच्या माध्यमातून मला असं वाटतंय मी या सगळ्या गोष्टी करतो. ह्याचा अहंकार मला येतोय का, तर नाही, मला ह्याचा अहंकार येतच नाही. मी काय हो, मी कोण आहे, आय एम नो वन अँड दॅट इज माय पॉवर. BWने स्पष्टपणे सांगितलंय की तू कोणच नाही रे, तू दारुड आहे. एक ग्लासाचा फरक आहे फक्त. मी सेवा करतोय, माझ्याकडे पद आलंय, माझ्याकडे भरपूर काय रिस्पॉन्सिबिलिटी आल्या, मी भारी झालोय का, तर नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमसची सेवा, अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये जे लिडरशिप आहे ती मला जाणीव करून देते की बाबा मी सेवक आहे, मी कृतज्ञ आहे. म्हणजे मला ही माझी कृतज्ञता मला ही व्यक्त करायची. आणि हळूहळू म्हणतो ना मला म्हणतो हळूहळू माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे बदल होत गेला. जे माझे म्हणतो मला म्हणतो श्रद्धा कशी बसली, तर श्रद्धा मला मी सेवेतच होतो म्हणजे अजूनही आहे, अजून मी त्या पदावर आहे आणि अजूनही मी काम करायचा मी प्रयत्न करतोय. पण म्हणतो ना मला सगळे म्हणायचे अरे चांगलंच होणार तुझं. एकदा काय आलं, एकदा मी एका आमच्या इथं ओल्ड टाइमर आहे त्याला खूप तहान लागली होती आणि उन्हाळ्याचा टायमिंग होता आणि दुपारची आमची अशी हॉलिडे मिटिंग होती. तर मी त्याला पाणी भरून एकदम थंड पाणी त्याला दिलं आणि त्याने ते पाणी पिलं. आला म्हणलं मकरंद तू ना खूप चांगलं काम करतोय राव, तुला ना तुझं सगळं चांगलं होणार, तुला लवकर बाळ होऊ दे. असं मला एवढं बरं वाटलं ना मला. आता मी त्यासाठी केलं का, तर अजिबात नाही. मला बाळ व्हावं, माझं सगळं चांगलं व्हावं. पण मुद्दामून मी अनुभव सांगतो की मला असं कुठंतरी रिअलाइज झालं आता आपलं काय होणार नाही. माझ्या सगळ्या भावांना बहिणींना सगळ्यांना मुलं झाली, सगळे हसत खेळत आमच्या घरात आणि आम्ही दोघं एकमेकाची थोबड बघत बसायचो. सगळ्यांची बाळ मी खेळवायचो. तर आणि मी असा कुठेतरी प्लॅन केला की बाबा आपण आता काहीतरी पैसे जमवू आणि बायकोचं IVF करू.
आर्टिफिशियल बेबी आपण प्लॅन करू. आणि मी बायकोला बोललो पण, म्हणलं आता काय आहे, त्याला काय पर्याय नाही, म्हणलं आपल्याला गोष्टी करायला लागतील. बायको पण रेडी झाली माझी, म्हणजे तिनेच मला सगळ्या या गोष्टी सजेस्ट केल्या होत्या आणि सगळं आम्ही दोघं झालो. मी पैसे जमवायला लागलो. तुम्हाला खोटं नाही बोलत, ह्या सगळ्या गोष्टींना फक्त 7 दिवस झाले असतील. 7 दिवसांनी माझ्या बायकोचे पॉझिटिव्ह रिझल्ट आले. म्हणतो हा चमत्कार असेल काय असेल मला माहित नाही, मला कधी विश्वास नाहीये. म्हणजे मला नाही आठवत, म्हणजे मी दारू प्यायच्या काळात पण आणि थांबल्यानंतर पण कुठल्या मंदिरात गेलोय, कुठं काय मागितलंय देवाला, बाबा मला वाचव, मला हे कर वगैरे, मी कधीच नाही. म्हणजे अजून पण मला आठवत नाही मी अजून असं केलं असेल का. तर मला या सर्व्हिसनी तर अजून मला रिअलायझेशन करून दिले की तू जे करशील जर चांगलं असेल तर तुला चांगलंच मिळेल. तू जर निस्वार्थ भावनेने करशील तर तुला या सगळ्या गोष्टी चांगल्याच होत, तुझ्या बाबतीत सगळं चांगलंच घडेल. दुसरं कोण तुझ्याही चांगलं वागलं नाही, पण तू त्यांच्याही चांगलं वागला तर तुझ्या गोष्टी सगळ्या चांगल्याच होणार आहे. त्यामुळे मी म्हणजे आता मी बघतो, माझ्या स्वतःला बघतो, तर माझं शक्यतो कुणावर काय भांडणं होत नाही किंवा कुणा मी जास्त पडत नाही, कुणावर ग्रजेस माझे नसतात. पण म्हणतो ना, ही जी सेवा आपल्याला करायची संधी दिली, खूप म्हणजे म्हणतो ना खूप भरपूर काही बोलता येईल सेवेबद्दल. ते सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी ह्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. आपण आता मुद्दामून सांगतो, माझी वेळ झालेली आहे, पण आता हीच जर संधी आता मला जी भेटली आहे, जे तुम्हाला पाहिजे असेल तर आता 24 नोव्हेंबर पासून आपण आळंदीला जनजागरणचा आपला जो स्टॉल आहे तो लावलाय. मला बराच त्या गोष्टींमधून फायदा मिळाला. मी नेहमी सांगतो माझी डेव्हलपमेंट झाली ही सर्व्हिसमुळे झाली. का झाली? कारण का मी त्याच्यात होतो. मी बऱ्याच जणांनी मला जवळून बघितले, बऱ्याच जणांनी मी पहिला कसा आलो होतो आणि आता कसा, म्हणजे हा फरक पडतो की मला काय सांगायला लागत नाही की मी असा होतो, मी तसा झालो, आणि माझ्या कृतीतून माझ्या ऍक्शन्स मधून या सगळ्या गोष्टी दिसत होत्या. तर 24 तारखेला आळंदीचा अवेअरनेस स्टॉल आहे. 24 संध्याकाळी चालू करणार आहे, 25-26 आता ही बरीच सगळे मंडळी येत असतात दरवर्षी. पण बिल्डअप म्हणजे आपल्या एने सांगितलंय की आपल्याला सगळ्यात जास्त 3 गोष्टींची गरज आहे: टाइम, टॅलेंट आणि ट्रेजर. ज्याच्याकडे टाइम आहे त्यांनी जास्तीत जास्त तिथे येऊन त्यांचा टाइम द्या. ज्याच्याकडे डोकं आहे, टॅलेंट आहे, तिथे येऊन त्यांनी त्यांचं टॅलेंट वापरा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ट्रेजर. पैसे कमी पडत नाही यासाठी कुठल्याच कामासाठी, पण मी काय करतोय, मी किती रिस्पॉन्सिबल आहे, मी याला काय देणं लागतोय का, माझं मी स्वतःसाठीच विचार करतोय का दुसऱ्यांसाठी पण विचार करतोय, या कुठेतरी सगळ्यांनी नंतर गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मला फायदा झालाय, मला मी 100% सांगतो. मी कुणाला फोर्स नाही करत की तुम्ही हे केलंच पाहिजे, हे मध्ये असं काही नाहीये. तुम्हाला वाटलं तर करा, मला माझा फायदा झालाय. तर सगळ्यांनी थोडा काय होईना खारीचा वाटा तुमच्या पद्धतीने तुम्ही तिथे या, किंवा पैसे द्या, किंवा तुमचं बाकी काही योगदान असेल तर तुम्ही देऊ शकता. मला शब्दासमोर धायरी यांनी बोलायला संधी दिली. मला माहित नाही मी किती कसं बोललो, कारण का मी आत्ता गाडीवर येता सगळ्या गोष्टी माझ्या आठवतो, मी काय काय केले काय नाही केले. आणि आता इथं येऊन असं वाटतंय मी अर्ध निम्मच सांगितलं आतापर्यंत. पण असू दे, चांगलं वाटतं. म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसची जी सर्व्हिस आहे, स्ट्रक्चर सर्व्हिस, त्यात म्हणतो ना BuildWनी या सगळ्या स्ट्रक्चर सर्व्हिस का केल्या, तर बाबा दारुडा म्हणजे तुम्ही बघा, कुठल्याही तुम्ही एकदा सर्व्हिसमध्ये घुसला, तुम्ही ग्रुपच्या सेक्रेटरी पासून खजिनदार, PI चेअरमन, IGR, नंतर डेलिगेट, नंतर सेवा समिती, नंतर ट्रस्टी, नंतर तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपले 20 वर्ष कसे जातात हे आपल्याला समजत नाही. तुम्ही व्यवस्थित बघा, 20 वर्ष तुमचे कसे जातील तुम्हाला समजणार नाही. मला बोलायला संधी दिली, धन्यवाद.